सिंपल जर वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला दिला आय जे के च्या फॉर्म मध्ये तर तुम्ही काय करत होते, आय ची ऍडिशन करत होते किंवा सबट्रॅक्शन करत होते, बरोबर की नाही. आता आपण काय बघतोय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये वेक्टरची ऍडिशन. ठीक आहे, ग्राफिकल representation of addition and subtraction from given vector. आणि त्याचा अँगल पण बघणार आपण. गिवन वेक्टर त्यांची काय करायचे, मला ऍडिशन करायचं. बघा, हा 1 मीटरचा आहे, हा 1 मीटरचा आहे. अँगल कितीचा आहे, अँगल किती आहे, 0 डिग्री. पॅरलल आहेत, पॅरलल म्हटलं तर किती बनेल, 0 डिग्रीचा पण बनेल 2 मीटरचा, बरोबर की नाही. किती बनेल, 2 मीटरचा. मी म्हटलं 1 मीटरचा आहे, मी म्हटलं 2 मीटरचा आहे, मग फायनल किती आउटपुट बनेल, 3 मीटरचा. काय डाऊट आहे. हे झालं तुमचं थिटा इज काय 0 डिग्री. हा, थिटा इज काय 0 डिग्री. जर थिटाची व्हॅल्यू किती झाली 180 डिग्री, किती झाली 180 डिग्री. म्हणजे काय झालं, अँटी पॅरलल. हा जर 1 मीटरचा होता आणि हा तुमचा 1 मीटरचा होता तर आउटपुट किती बनलं मला, 0. नल वेक्टर भेटलं मला. हा, त्याच्यानंतर मी म्हटलं असतं हा माझा 1 मीटरचा आहे आणि हा माझा 2 मीटरचा आहे. आउटपुट किती बनेल 1, पण कोणत्या साईडला होईल, या साईडला डायरेक्शन त्याचं शिफ्ट होईल. हा 1 मीटरचा बनेल. सपोज हा 1 मीटरचा असा आहे आणि 2 मीटरचा असा आहे. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे तर काय म्हणजे सबट्रॅक्शन, तर डायरेक्शन या साईडला बनून जाईल. हे काय झालं 180 डिग्री. 0 डिग्री 180 डिग्री. ठीक आहे. आणि 90 डिग्री साठी जर विचार केला मी जर थिटाची व्हॅल्यू काय घेतली 90 डिग्री घेतली. थिटाची व्हॅल्यू काय घेतली मी 90 डिग्री घेतली. थिटाची व्हॅल्यू काय घेतली 90 डिग्री घेतली. थिटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री घेतली तर काय म्हटलं, हा 1 मीटरचा आहे आणि आपण 1 मीटरचा आहे. तर माहिती आहे ना आपल्याला हे काय असेल, त्याचा रिझल्टंट असेल ना. हा काय असेल, रिझल्टंट असेल. किती बनला तो रिझल्टंट, √2. रिझल्टंट किती बनला तो √2. 1 1 चं काय म्हणतं √2 बनेल. मी जर म्हटलं असतं हा 3 मीटरचा आहे आणि हा 4 मीटरचा आहे तर रिझल्टंट किती बनला असता, 5 मीटरचा बनला असता. हे आपल्याला ऑलरेडी झालं. पण आता मी काय बघितलं, जर सपोज अँगल किती 0 डिग्री 180 डिग्री आणि 90 डिग्री. आपल्याजवळ एवढेच अँगल अवेलेबल आहे का, नाही. आपल्या अँगल कोणते पण असू शकतात. मग त्याच्यासाठी येतो तुमचा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. कोणता येतो तुमचा, ट्रायंगल लॉ फॉर ए वेक्टर ऍडिशन. आता आपण दुसरा कन्सेप्ट शिकायला सुरुवात केली. आता आपण काय म्हणतो, मी ट्रायंगल लॉ फॉर ए वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ फॉर ए वेक्टर ऍडिशन. आता आपल्याला हे माहिती आहे वेक्टरकडे एक ताकद आहे. कोणती ताकद आहे, तो पॅरलली शिफ्ट करू शकतो कुठं पण पॅरलली शिफ्ट करू शकतो, प्लेन मध्ये कुठेही जाऊ शकतो तो. मग त्याच कन्सेप्टचा यूज करायचा तर आपल्याला सुरू करायचं ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ मध्ये काय करतो आपण, फर्स्ट वेक्टर अँड सेकंड वेक्टर ओळखायचं कसं, पहिले ते समजून घ्या. आपला ओळख चालू आहे. फर्स्ट वेक्टर आहे का सेकंड वेक्टर, कसं ओळखायचा, जेव्हा फर्स्ट एड अँड सेकंडचा टेल असं कनेक्शन जर असेल, पहिल्याचा एड आणि सेकंडचा टेल किंवा पहिल्याचा टेल आणि सेकंडचा एड असं कनेक्शन असेल तर ते काय होईल, तुमचा फर्स्ट अँड सेकंड वेक्टर होईल. कोणताही जर दिसलं तर आपण फर्स्ट आणि सेकंड वेक्टर कशावर ओळखणार आहे, पहिल्याचं फर्स्ट आणि सेकंडचं एड आणि टेल कॉम्बिनेशन दिसलं ते फर्स्ट आणि सेकंड कोणते तरी असतील. एक तर पहिला फर्स्ट असेल किंवा सेकंड दुसरा असेल, असं काहीतरी असेल. पण जर 8 to 8 और टेल टू टेल 8 to 8 किंवा टेल टू टेल असं कॉम्बिनेशन जर असेल तर 100% रिझल्टंट राहील. तो 100% काय राहील, रिझल्टंट राहणार आपला. कळालं का, हा समजलं प्रत्येकाला. मग आपल्याला पहिल्यांदा समजून घेऊ पहिला वेक्टर कोणता, सेकंड वेक्टर कोणता, नंतर आपण बाकीच्या कन्सेप्टकडे जाऊ. बघ, मी ABCD नाव लिहून देतो. A B C.
त्याच्यामध्ये हे तुम्हाला ट्रायंगल दिसतंय या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय ओळखायचं, पहिला वेक्टर, सेकंड वेक्टर आणि कोणता रिझल्ट. आपल्याला काय विचारतो ओळखायचं, फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे आणि रिझल्ट कोण. फर्स्ट, सेकंड आणि रिझल्ट पहिल्या डायग्रामसाठी पटकन. आणि याच्यात भावनिक व्हायचं नाही, याच्यामध्ये भावनिक काय व्हायचं नाही आपल्याला, जो हायपोटेनस तोच रिझल्ट असेल असं नाही आहे. कारण की मी इथं डायग्राम काढली, इथं काय आहे का हायपोटेनस, इथं हायपोटेनस राहिलेला नाहीये. चला मी काय सांगतो तुम्हाला, सर्वात पहिलं काय याच्यामध्ये चेकआउट करताना काय चेकआउट करा, रिझल्टंट कोण आहे. सर्वात पहिलं काय चेकआउट करून घ्यायचं, रिझल्टंट कोण आहे. रिझल्टंट कसं ओळखणार आपण, हेड टू हेड, टेल टू टेल, जिथं कॉम्बिनेशन दिसेल ते काय असेल, रिझल्टंट. बघा या डायग्राम मध्ये इथं दिसलं का तुम्हाला, काय टेल टू टेल आहे आणि इथं काय हेड टू हेड आहे. म्हणजे सी काय झाला तुमचा, रिझल्टंट. मग सी काय झाला तुमचा, रिझल्टंट. सी काय झाला तुमचा, रिझल्टंट. कळालं का, सी काय झाला तुमचा, रिझल्टंट. चला इथपर्यंत कळालं. बघा जिथून आत जो टेल आहे त्याच्या शेजारचा जो वेक्टर असतो फर्स्ट असतो, त्या शेजारचा काय असतो तो फर्स्ट असतो. म्हणजे इथं कोण झालं फर्स्ट, ए, आणि बी काय झाला तुमचा सेकंड. ए काय झाला तुमचा फर्स्ट आणि बी काय झाला तुमचा सेकंड. कळालं. चला या इथं, इथं बघितलं, इथं दिसलं तुम्हाला, इथं दिसतंय असं आणि इथं दिसतंय. मग आता काय कळाल, रिझल्टंट कोण आहे, रिझल्टंट कोण आहे तुमचा ए. रिझल्टंट कोण आहे तुमचा ए. पहिला वेक्टर कसं ओळखणार आहे, रिझल्टंटचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे इथं बघा दिसलं का. म्हणजे सी काय ऍक्ट होईल माझा आता फर्स्ट वेक्टर, सी काय ऍक्ट होईल माझा फर्स्ट वेक्टर आणि बी अल्टिमेटली काय होऊन जाईल. लॉजिक कळालं. माझा ओळखण्यासाठी सर्वात पहिले प्रायोरिटी कोणाला द्यायचं, रिझल्टंट ओळखा. रिझल्टंट ओळखता आलं तर डायरेक्ट अल्टिमेटली आपण कोणाकडे जाऊ शकतो, फर्स्ट आणि सेकंड कडे ऑटोमॅटिक जातो. कारण की जिथं स्टार्ट झाला असेल रिझल्टंट तो काय असतो मग फर्स्ट असतो. बघा इथं या, इथं बघितलं हे बघा दिसला. अजून असं कॉम्बिनेशन कुठे दिसतं इथं, म्हणजे ए काय ऍक्टिव्ह झाला माझा रिझल्टंट. मग माझा ए काय झाला रिझल्टंट. चला ए जर रिझल्टंट झाला, इथं सुरुवात झालेला आहे, म्हणजे सी काय ऍक्ट झाला माझा फर्स्ट आणि बी काय ऍक्ट झाला माझा सेकंड. काय डाऊट. आता मला याच्या पुढे फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर आणि रिझल्टंट ओळखता येईल. काय डाऊट आहे कोणाला, समजलं इथपर्यंत. चल आता पुढच्या चालू स्टेटमेंट काय होतो, इथपर्यंत कळालं प्रत्येकाला. रिझल्टंट आता साईज वगैरे काय मॅटर करतो का, रिझल्टंट साठी मॅटर करतो. जसं की मी एक डायग्राम काढलो बघा, बघा ए बी सी. सांगा पटकन, फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे आणि रिझल्ट कोण आहे. कोण रिझल्टंट आहे, हे काय होईल रिझल्टंट होईल ना. हे इथं दिसलं मला, हे काय झालं माझं रिझल्टंट. काय घेणं देणे का, रिझल्टंटच छोटा आला इथं. रिझल्टंट काय झालं तुमचं छोटा आलेला आहे, तिथं काय झालं रिझल्टंट काय आला मोठा आला. काय डाऊट आहे कोणाला. चला फर्स्ट वेक्टर कोण आहे, मग फर्स्ट वेक्टर कोण आहे बी. फर्स्ट वेक्टर कोणता तुम्हाला बी आणि हा काय झाला तुमचं सी काय झाला सेकंड वेक्टर. मला रिझल्टंट ओळखता आला तर मला फर्स्ट वेक्टर डायरेक्टली सांगता येतं. काय डाऊट आहे कोणाला. पहिला वेक्टर सेकंड वेक्टर मध्ये ओळखण्यामध्ये सिंपल आहे. मग मला जर विचारलं याच्यामध्ये रिझल्टंट सांगा, तर रिझल्टंट इज काय म्हणणार तुम्ही ए प्लस बी. रिझल्टंट इज काय असतं ऑलवेज ए प्लस बी असतं. मग सर व्हॅल्यू का बरं छोटी झाली, कारण व्हॅल्यू अशी छोटी झाली असेल तर रिझन बिहाइंड असं असतं, आर इज इट काय प्लस आर मायनस ए इज इट काय प्लस आर मायनस. त्याच्यामुळे व्हॅल्यू काय होऊन जाईल, रिझल्टंट एकतर वाढलेलं दिसेल किंवा व्हॅल्यू कमी झाली असेल. जसं की इथं व्हॅल्यू काय झाली, रिझल्टंट काय झालं कमी झालं, म्हणजे 100% इथं काय झालं असेल सबट्रॅक्शन झालेलं असेल. पण आपण सबट्रॅक्शन वेक्टर मधून करू शकत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह साईन काय दाखवतं डायरेक्शन. निगेटिव्ह साईन काय करतं डायरेक्शन. करताना आपण करतो सबट्रॅक्शन, आपण बोलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. वेक्टर मध्ये करताना आपण जसं इथे म्हटलं होतं ना, काय केलं मी 1 आणि 2 1 केलं ना, इथे सबट्रॅक्शनच केलं. पण बोलताना मी काय म्हटलं दोन वेक्टरची काय केली मी ऍडिशनच केली. मग ऍडिशन करता मी काय म्हटलं इथं 1 प्लस मायनस 2 असं म्हणा. अर्थ एकच झाला ना, -1च झाला. पण आपल्या बोलताना काय बोलावं लागतं 1 प्लस मायनस 2. लॉजिक कळलं. म्हणून आपलं काय होतं व्हॅल्यू काय होते छोटी मोठी बनून जाते. काय डाऊट आहे, समजलंय. फर्स्ट वेक्टर सेकंड मध्ये वेक्टर मध्ये काय डाऊट आहे तुम्हाला. हा चल आता बघ, हा ए वेक्टर आहे,
बी वेक्टर आहे आणि हा माझा सी वेक्टर आहे. मला करून द्यायचं त्यांना सी इज इक्वल काय ए प्लस बी. म्हणजे काय करायचं तुम्हाला, सी काय रिझल्टंट असला पाहिजे, ए काय फर्स्ट वेक्टर कोणतं तरी असलं पाहिजे. म्हणून मी याच्यावरून डायग्राम जर मला काढायचं असेल, या एक्सप्रेशनवरून इतर दिलेले त्यानुसार जर काढायचं असेल तर मला कळालं सी काय रिझल्टंट आहे. मग मी काय केलं, ए ला मी रेफरन्स धरून घेतला असा, हा माझा ए झाला बरोबर की नाही, हा काय झाला माझा ए. चला बी आहे, या बी ला काय केलं मी पॅरलल शिफ्ट केलं ना, पॅरलल शिफ्ट केलं. पॅरलल कुठे शिफ्ट करू, इकडे शिफ्ट करू का इकडे शिफ्ट करू, या साईडला शिफ्ट करावं लागेल. हे लॉजिक कळालं का. याला उचललं सी, राहू दे सी च जाऊ दे, सी आउटपुट आहे ए आणि बी. सी ला मला कुठं जॉईन करायला, बी ला कुठे जॉईन करायला, इकडे जॉईन करायला लागेल. कळतंय ना का बरं, कारण की याचा पहिला याचा जो एंड आहे तिथून दुसरा वेक्टर काय झाला पाहिजे स्टार्ट झाला पाहिजे, आणि माझा हा रिझल्टंट राहील ना, हा काय राहील रिझल्टंट. त्याची डायरेक्शन काय राहील, रिझल्टंटची डायरेक्शन काय राहील, इथून पहिल्या वेक्टर पासून स्टार्ट होतो दुसऱ्या वेक्टरला एंड होतो. बघा ना, दुसरा जो सेकंड वेक्टर आहे सेकंड वेक्टर बी कुठं होतोय तो पहिल्या वेक्टरचा स्टार्ट पासून दुसऱ्या वेक्टरला एंड करतो तो रिझल्टंट. बघा त्याच्यानुसार हा कुठून सुरू होईल, इकडून सुरू होईल इकडं होईल. आणि आपल्याला माहित पण होतं ना, रिझल्टंट दाखवायचं असेल मला 8 to 8 आणि टेल टू टेल दाखवावं लागेल. इथं दिसतंय का, हा काय झाला तुमचा रिझल्टंट, आणि रिझल्टंट काय तुमचा सी. काय डाऊट आहे. सपोज माझा ए असा आहे आणि बी असा आहे आणि मला काढायचं रिझल्टंट. चला मी म्हंटल ए काढायचंय, ए प्लस बीच करायचं, मला काय करायचंय, मला ए प्लस बीच करायचंय, ए प्लस बी करायचंय. मी काय म्हटलं ए ला असं करून घेतलं मी, ए वेक्टर असं आहे माझं बरं की नाही, ए वेक्टर असं आहे. नंतर मला बी वेक्टर जॉईन करायचं आहे, कोणतं वेक्टर जॉईन करायचं आहे, बी वेक्टर. कुठे जॉईन करू, इथं जॉईन करू इकडे जॉईन करू, वरती जॉईन करू खाली जॉईन करू, वरती करावं लागेल. का बरं, कारण की हा पहिला वेक्टर घेतला तर पहिल्या वेक्टरचा जो एंड आहे तो याचा स्टार्ट झाला पाहिजे. जर इथं कनेक्ट केला असतं काय झालं असतं, तो उलट झालं असतं. म्हणून आपण कुठून कनेक्ट केला, या साईडने कनेक्ट केलं आणि डायरेक्शन तर अशी आहे. मग उरला काय, हे काय होईल रिझल्ट. त्याची डायरेक्शन कशी असेल, एरो कुठे जावं लागेल, इकडे देऊ का एरो इकडे देऊ, या साईडला जावं लागेल. का बरं, कारण की तो रिझल्टंट आहे, कारण तो रिझल्टंट. मी असं दिलं तरी तुम्हाला अशी डायग्राम काढता आली, मी असं दिलं तरी तुम्हाला कळलं की अशी डायग्राम बनली पाहिजे. काय डाऊट आहे कोणाला. जसं हा ए वेक्टर आहे आणि हा माझा बी वेक्टर आहे. एरो बदलल्यामुळे काय बदलतं, चला दाखवून पण देतो. हा ए वेक्टर आहे, हा एरो मी असा दाखवला बी वेक्टर आहे. दोघांचा डायग्राम सेम राहील का वेगळा राहील, वेगळा बनला पाहिजे, कारण की बी ची डायरेक्शन काय झाली बदलली. चला ए ला मी काय म्हटलं पहिला वेक्टर म्हटलं, सपोज ए ला मी काय म्हटलं पहिला वेक्टर म्हटलं, तर त्याबद्दल मी ए वेक्टर काढून घेतला. बी ला काय करावं लागेल, मला कुठं कनेक्ट करू, इथं कनेक्ट करू का वरती कनेक्ट करू, खाली कनेक्ट करावं लागेल बरोबर की नाही. म्हणजे याला इकडे शिफ्ट करावं लागेल, हा ए आणि हा काय झाला माझा बी, आणि 100% हा काय ऍक्ट होईल रिझल्टंट ऍक्ट होईल, हा काय ऍक्ट होईल रिझल्टंट. तो बाड कुठं दाखवू बी काय बरोबर की नाही. हा काय झाला माझा रिझल्ट. कळतंय ना आता डायग्राम कशी काढतो आपण. हा आता इथं मी ए काढून घेतलं किंवा बी काढून घेतलं, मी बी काढून घेतलं सपोज, काही फरक पडत नाही. तसं मी बी ला रेफरन्स धरला, बी ला फर्स्ट वेक्टर म्हणतो मी, म्हणू शकतो ना असं, कोणाला पण फर्स्ट म्हणू शकतो, पण माझं दुसरा मग त्या पद्धतीने कन्सिडर. मग एक आहे होईल माझा सेकंड वेक्टर. मग सांगा कुठं कनेक्ट करू, खाली का वरती, त्याला पॅरलल शिफ्ट करायचं, कुठं कनेक्ट करू, इथं कनेक्ट करायचं का इथं कनेक्ट करायचं का इथं कनेक्ट करायचं, हा बीच्या इथं करावं लागेल ना. हा माझं काय ऍक्ट होईल हे वेक्टर, आणि 100% हा काय ऍक्ट होईल माझा रिझल्टंट ऍक्ट होईल ना. हा माझा काय ऍक्ट झाला रिझल्टंट. आणि मला सांगा रिझल्टंट जर ऍक्ट झाला त्याची डायरेक्शन कोणती, जर याला जर मी पहिला वेक्टर म्हटलं तर माझा हा काय इथून स्टार्ट होईल तर इकडे त्याचं काम जाईल एंड होईल, आणि हा काय ऍक्ट होईल रिझल्ट. काय डाऊट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. ऍडिशन कशी करतो, जर मला 0 डिग्री असेल तर सरळ सरळ होतं, 180 डिग्री असेल तर सबट्रॅक्शन सारखं करत होतो, 90 डिग्री असेल तर काय करत होतो आपण, 90 डिग्री असेल तर काय पायथागोरस लावत होतो. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अँगल जर बनत असेल तर त्यासाठी आपण काय लावलं मग लॉ ऑफ ट्रायंगल. सिंपल कन्सेप्ट आहे. त्याला पॅरलल आपण कसंही शिफ्ट करू शकतो. पहिला वेक्टर सेकंड वेक्टर रिझल्टंट ओळखा. सर्वात पहिले काय ओळखता येतं आपल्याला रिझल्टंट. रिझल्टंट ओळखता आलं तर फर्स्ट वेक्टर ओळखता येतो, सेकंड वेक्टर ऑटोमॅटिक भेटायला लागतं. काय डाऊट आहे, समजलंय.